श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 11 जून, वार आहे गुरुवार आणि या दिवशी आली आहे अधिक मासातील म्हणजेच अधिक महिन्यातील कमला एकादशी. तर पवित्र असा अधिक मास हा सुरू होऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि ही या अधिक महिन्यातील अधिक मासातील शेवटची कमला एकादशी आहे. आणि ही एकादशी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते आणि हा अधिक महिनासुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो. आणि या दिवशी एकादशी आल्यामुळं या गुरुवारचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. आता या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये आपल्याला कोणतीच सेवा किंवा काही उपाय करणं आपल्याला शक्य झालं नाही. आपल्याकडून भगवान श्रीहरी विष्णूंची कोणतीच सेवा किंवा उपासना आपल्याकडून घडली नसेल तर आपल्याला कमला एकादशीपासून पंचरात्रीचं हे व्रत आवर्जून करायचं आहे. हे व्रत कसं करायचं याचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भगवान श्रीहरी विष्णूंची अतिशय प्रभावी अशी जी सेवा आहे तर ती या 5 दिवसांमध्ये केली जाते. हे व्रत करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत, व्रत कसं करायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे व्रत जर आपण केलं तर संपूर्ण अधिक मासाचं व्रत केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला हे व्रत मिळवून देणार आहे. तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना ही नक्कीच पूर्ण होणार आहे. तर हे व्रत कसं करायचं, कोणते नियम पाळायचे याचीच माहिती पुढे मी व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे याविषयीची तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे तर ती मिळून जाईल. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही जी पंचरात्रीची जी सेवा आहे तर ती या कमला एकादशीपासून ते अमावस्येपर्यंत केली जात असते, सलग 5 दिवस. तर ही जी सेवा आहे तर ती भगवान श्रीहरी विष्णूंची अतिशय प्रभावी, अत्यंत शुभ आणि फलदायी अशी सेवा आहे. तर ती ही करायला बघा आपल्याला आज कमला एकादशीपासून सुरुवात करायची आहे. आता आपल्या सर्वांनीच सकाळी भगवान श्रीहरी विष्णूंचं पूजन केलं असेल, आज दिवसभर सर्वांनी उपवास केला असेल, आज सर्वांचं एकादशीचं व्रत असेल, तर विधिवत त्यांची पूजा करून आपण त्यांना दरवेळेस म्हणजे एकादशीच्या दिवशी त्यांना तुळशीपत्र, पिवळ्या रंगाची फुलं, मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करत असतो. तुळशीची विधिवत पूजा करत असतो. तर हे आपण प्रत्येक एकादशीलाच करत असतो. आणि आपल्याला कमला एकादशीपासून जे पंचरात्रीचं व्रत करायला सुरुवात करायची आहे तर ते आपल्याला संकल्प करून करायचं आहे. आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, बरेच दिवसांपासून ती पूर्ण होत नसेल, आपले कोणतंच काम मार्गी लागत नसेल तर ते काम मार्गी लागण्यासाठी संकल्प करून आपल्याला हे व्रत करायचं आहे. सलग 5 दिवस आपल्याला ह्या व्रताचं पालन करायचं आहे. तर पंचरात्री व्रत हे अधिक मासातील शेवटच्या 5 दिवसांमध्ये केलं जातं. हे अत्यंत पवित्र आणि फलदायी असं अनुष्ठान आहे. हे व्रत केल्यानं संपूर्ण अधिक मासात केलेल्या पूजे इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होतं, अशी धार्मिक मान्यता आहे. तर आपल्याला प्रत्येक दिवशी बघा लवकर उठायचं आहे, म्हणजे सूर्योदयापूर्वीच आपल्याला स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. आपलं स्नान करून झाल्यानंतर बघा आपण जी नित्य देवपूजा करतो तर ती देवपूजा करून घ्यायची आहे. देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल, भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती पंचामृतानं अभिषेक करून घ्यायचा आहे. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. एका चौरंगावरती किंवा पाटावरती आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. तर बघा आपल्याला ही पूजा करताना शक्यतो पिवळ्या रंगाचं वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचं आहे. नित्यनेमानं दररोज आपल्याला 5 दिवस ही पूजा करायची आहे. तर 5 दिवस आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र घालायचं आहे. आता पिवळ्या रंगाचं वस्त्र आपण पाटावरती अंथरल्यानंतर ही मूर्ती आपल्याला पाटावरती ठेवायची आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. भगवान श्रीहरी विष्णूंना किंवा बाळकृष्णाला अष्टगंध, अक्षदा, पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. त्यासोबतच एक तुळशीपत्र आवर्जून आपल्याला अर्पण करायचं आहे. तुळशीला आपल्याला एक स्वच्छ तांब्यावर पाणी अर्पण करायचं आहे. तुळशी मातेची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतर तुळशीला आपल्याला 108 प्रदक्षिणा या घालायच्या आहेत.
ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि 108 प्रदक्षिणा आपल्याला या 5 दिवसांमध्ये तुळशीला घालायच्या आहेत. आता बघा, सलग 5 दिवस आपल्याला हे व्रत करायचं आहे. तर हे व्रत करत असताना आपल्याला यामध्ये बघा तामसी पदार्थ जे आहेत तर ते वर्ज्य करायचे आहेत. कांदा लसूण हे अजिबात चुकूनही या दिवशी आपल्याला खायचं नाही. त्यासोबतच बघा, आपल्याला दररोज भगवान श्री हरिविष्णूंची सेवा, त्यासोबतच काही स्तोत्राचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला पठण दररोज नित्यनेमानं आवर्जून करायचं आहे. दिवसभरात कधीही तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे. भगवान श्री हरिविष्णूंच्या पूजेसोबतच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा सलग 5 दिवस आवर्जून पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला हळदी कुंकू, अक्षदा, एक लाल रंगाचं फूल हे आवर्जून अर्पण करायचं आहे. मनोभावे आपल्याला नमस्कार करून आपण जी पण इच्छा पूर्ण करण्यासाठी संकल्प करून हे व्रत केलेलं आहे, तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीकडे, भगवान श्री हरिविष्णूंकडे आपल्याला आवर्जून प्रार्थना करायची आहे. आणि या व्रताचं उद्यापन आपल्याला शेवटच्या 5व्या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी किंवा द्वादशीच्या दिवशी करायचं आहे. तर हे जे व्रत आहे तर ते भगवान श्री हरिविष्णूंचं बघा सेवा जी आहे तर ती अत्यंत महत्त्वाची आणि उच्च कोटीची सेवा मानली गेली आहे. ही सेवा आपल्याला फक्त 3 वर्षातून एकदाच करण्याची संधी मिळत असते आणि तो दिवस आज आलेला आहे. तर आजपासून सलग 5 दिवस ही पंचरात्रीचं व्रत जे आहे तर ते आपल्याला आवर्जून करायचं आहे. विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. आणि शेवटच्या दिवशी व्रताची सांगता करताना आपल्याला आपल्या घरी एका का होईना ब्राह्मणाला आवर्जून गोडाधोडाचं जेवण जेवू घालायचं आहे. आणि या व्रताची सांगता आपल्याला किंवा उद्यापन या 5व्या दिवशी आवर्जून करायचं आहे. या दिवशी आपण अन्नदान, वस्त्रदान हे सुद्धा करू शकतो. त्याचं सुद्धा पुण्यफळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. तसेच या 5 दिवसांच्या व्रतामध्ये सुद्धा बघा, आता अधिक महिन्यामध्ये बरेच जण मांसाहार हा करतच नाहीत, पण आपल्याला या 5 दिवसांमध्ये सुद्धा हा जो मांसाहार आहे तर तो आपल्या घरामध्ये चुकूनही बनवायचा नाही किंवा आपण हे मांसाहार जे आहेत पदार्थ तर ते चुकूनही आपल्याला खायचे नाहीत. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल किंवा चॅनेलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ.